नमस्कार मंडळी, कसं काय मजेत ना? चला तर मग आशू रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मस्त झणझणीत आणि टेस्टी रुचकर आणि पारंपरिक आपली तिखट भाकरी म्हणू शकता किंवा थालीपीठही म्हणू शकता. थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात पहिले मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ 1 वाटी. त्याच वाटीनं आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्याच वाटीनं आपल्याला 3 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. दोन मोठे चिरलेले कांदे, मिरचीचा ठेचा, मिरची लसूण जिरं वाटून घेतलेले आहे आपण. ओवा घालून घेऊया. 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, खूप सारी कोथिंबीर. आपल्याला थालीपीठ बनवायचे आहे म्हणजे कोथिंबीर पाहिजेच जास्त. आता हे मिश्रण छानपैकी असं एकजीव करून घेऊया. पाणी घालून जसं जसं पाणी लागेल तसं तसं पाणी घालूया. आपलं पीठ मळून झालेलं आहे. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, मीडियम साईजचं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. खूप छान असतं. आपण अर्धा तासासाठी ठेवून देऊया. अर्धा तास झालेलं आहे, पीठ मस्त भिजलेलं आहे आपलं. आता आपण इकडं थापायला घेऊया. आपण छान कॉटनचा कपडा अंथरून घेतलेला आहे. त्याच्यावर थोडंसं पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि छोटासा गोळा घेऊन आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने थापून घ्यायचं आहे. अधूनमधून आपल्याला हात ओला करून घ्यायचा आहे म्हणजे छान थापायला होतं. बघू शकता खूप छान अशी दिसत आहे. छान असं आपल्याला थापून झालेलं आहे आणि आपला तवाही गरम झालेला आहे. तव्यावर आपण घालून घेऊया. प्रथम तव्यावर आपण तेल सोडून घेऊया. या पद्धतीने आपल्याला उचलून अलगद तव्यावर सोडायचं आहे. बघू शकता खूप छान असं निघत आहे बघा. 2 मिनिट झाकण ठेवून घेतलेलं आहे आपण. त्याचप्रमाणे आपण पुढच्या करून घेऊया. याचप्रमाणे आपण पुढील थालीपीठ बनवून घेऊया. 2 मिनिट झालेले आहे आणि आपण पलटी करून घेऊया. प्रथम आपण कडा मोकळा करून या पद्धतीने खूप छान झालेला आहे. पलटी करून घेऊ. खूप छान कलर आलेला आहे. थालीपीठ झालेलं आहे आपलं. आपण काढून घेणार आहोत. दुसरं तव्यावर घालून घेणार आहोत. फायनली आपले थालीपीठ रेडी आहे. मस्त दह्याबरोबर खाऊ शकता, लोणच्या बरोबर खाऊ शकता. खूप छान दिसत आहे आपली डिश. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपी संग. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय.